हे गाईज गुड मॉर्निंग. तर कालचा डे तर खूप बोरिंग होता आणि मी जास्त शूट पण नाही केलं जसं मी तुम्हाला बोलली. बट आज मी चालली होती कॉलेजला आणि उद्यापासनं डेज कंटिन्यू होणार आहे जे पॉज झाले होते. सो उद्या आहे फनफेअर, आनंद मेळा आणि पुढे तुम्हाला दिसेल मी किती कष्ट घेते. बापरे! आताच पण मी थकलेली आहे. आता तुम्हाला माहितीच आहे गॅप असल्यामुळे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये समजेल की काय-काय घडलेलं आज. स्टॉल माझा लागून झालेला आहे. खूप मज्जा आलेली. आता ते तुम्हाला वेट करावं लागेल त्याच्यासाठी, ठीक आहे. तर सकाळी मी सगळं काही आवरून घेत होती. नंतर कॉलेजला जायची अजिबात इच्छा नव्हती. कारण यार असं वाटत होतं आरामच करू. एक दिवस सुट्टी घेतली ना, असं वाटतं घरातच आराम करावा, परत जावं नाही. पण नाही, आज जायचंच होतं मला कारण लेक्चर्स वगैरे होते, मॅम घेणार होत्या आणि इम्पोर्टंट लेक्चर होतं म्हणून मग जावं लागलं. बट कॉलेजला तर खूप कमी संख्या आली होती. म्हणजे आम्ही काय 5-6 जणच होतो अटेंड करणारे लेक्चर. बाकी तर सगळे सुट्टीवर होते. काय माहिती त्यांची पर्सनल सुट्टी होती ती. त्यानंतर मग इथे आम्ही प्रॅक्टिकलची तयारी करत होतो. केमिकल्स वगैरे काढत होतो सोल्युशन बनवण्यासाठी. आणि ना यार आता मला कुठेतरी रिग्रेट होतोय, की स्पंदनमध्ये मी भाग घ्यायला हवा होता. म्हणजे डान्सिंग किंवा सिंगिंग नाही. माझा एवढा आवाज एवढा चांगला नाही. बट डान्सिंगमध्ये तरी घ्यायला हवं होतं. कारण यार मी सगळ्यामध्ये पार्टिसिपेट हर डेला काही ना काही माझं चालू आहे. बट स्टिल पण असं पण वाटतं, की जाऊ द्या काय 2 कॉम्पिटिशन तर मी एकदम फुल एफर्ट्स टाकून दिलेले आहेत ना, तर पुष्कळ आहे. अच्छा, तर टिफिन वगैरे खाल्ल्यानंतर आज बाय द वे लवकर सुटलेलं कॉलेज. सो आम्ही स्मार्ट बाजारला गेलो होतो, मी आणि माझी फ्रेंड. आम्हाला सामान घ्यायचं होतं आणि बाय द वे तिचा पण स्टॉल लागणार आहे उद्या फनफेअरमध्ये. सो तिलाही खूप सामान घ्यायचं होतं. मला 1-2च घ्यायचं होतं. सो आम्ही ते घेत बसलो होतो. कॉलेज तर लवकर सुटलेलं, बट आम्हाला इथे खूप वेळ झालेला सामान वगैरे बघता-बघता. त्यानंतर आम्ही विचार करत होतो, की घरी जाऊन कधी लवकर ते सर्व काही आवरून घेऊ. कारण तिचं तर आयटम आय डोंट नो, बट माझं आयटमसाठी मला खूप काही आधी प्री तयारी करायची होती. तर मग मला खूप लवकर जायचं होतं, बट ठीक आहे थोडा उशीर झालेला. आणि यार घरी पोहोचल्यावर मी बघते तर काय माझ्या आईने ऑलरेडी तयारी सुरू करून दिलेली. म्हणजे लिटरली यार शी इज ऑसम. लाइक तिने मला थोडंसं पण एवढं प्रेशर आणि एवढं टेन्शनसारखं होऊ नाही दिलं. खूप मदत केलेली आणि सोबत तिचे जे भाडेकरू असतात ना ते त्यांना पण मदतीला घेतलं होतं. कारण त्याच्यामधनं एक आचारी आहे आणि मी त्यांना ते पोंगे वगैरे तेलाचं खूप व्यवस्थित मोलमापन माहिती होतं. तर ते खूप चांगल्याने मॅनेज झालेलं. आता जे खरं मी तेच बोलणार नाही का. आणि पोंग्याची क्वांटिटी काही कमी नव्हती, की मी आरामात तळून घेईल म्हणून. तर खूप जास्ती होती म्हणून मला मदत घ्यावाच लागली. त्यानंतर मग मेन बारी होती पॅकिंगची. सो ते मी करत होती व्यवस्थित सगळं काही आणि सोबत माझ्या छोट्या मामी पण मला मदत करत होत्या. सोबतच माझे भाऊसुद्धा मला मदत करत होते आणि फायनली मग सर्व काही पॅकिंग करून मी हे सगळं काही व्यवस्थित अरेंज करत होती एक मोठ्या झोल्यामध्ये. आणि आता तर मला तुम्ही सांगूनच द्या, की माझ्या आयटमचं नाव काय? बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय, बाय.